नमस्कार मंडळी, मी अजिता। आज आपण पाहणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख जवळील टिकलेश्वर मंदिर। मंडळी, माझा जास्तीत जास्त हाच प्रयत्न असतो की चांगल्या गोष्टी, चांगल्या व्यक्ती, कोणत्याही चांगल्या गोष्टी ज्या मला दाखवायच्या आहेत त्या मी थोडक्यात दाखवायचा प्रयत्न करते, जेणेकरून कुणाला कंटाळा येऊ नये। टिकलेश्वर हे ठिकाण अत्यंत सुंदर आहे, तेही अगदी थोड्या वेळेत मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी आवडीने बघा। मंडळी, या ठिकाणी जाण्याची सर्वात सुंदर वेळ म्हणजे सूर्योदयापूर्वी, किंवा जर गेलाच असाल तर सूर्यास्तापर्यंत थोडं थांबा। नजारा अप्रतिम असतो। सुंदर निसर्ग आणि नीरव शांतता अनुभवायची असेल तर इथे नक्की जायचं। डोंगर माथ्यावर असलेल्या या ठिकाणापासून सह्याद्रीचं अक्राळ विक्राळ रूप पाहता येतं। मार्लेश्वर या सुप्रसिद्ध धबधब्यामुळेच तिथे जवळ असलेले टिकलेश्वर काहीसे अपरिचित राहिले आहे। देवरुखवरून मार्लेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावरच टिकलेश्वरला जाणारा एक फाटा फुटतो। लांबूनच पांढरा रंग दिलेले देऊळ आपलं लक्ष वेधून घेतं। टिकलेश्वरला पूर्वी पायथ्याच्या तळावडे गावातून चालत जावं लागे, परंतु आता मात्र तिथपर्यंत गाडी रस्ता झालेला आहे। टिकलेश्वरच्या मंदिराची जागा खूप प्रशस्त आहे। आतमध्ये 2 समाध्या आहेत। शिखराच्या थोडेसे खालच्या टप्प्यावरून शिखराला प्रदक्षिणा घालता येते। प्रदक्षिणेच्या वाटेवर काही पाण्याच्या टाकी आहेत आणि गुहा खोदलेल्या आहेत। त्यातील एका टाकीतील पाणी स्वच्छ आणि थंडगार असते। ही निसर्गाचीच किमया ना। मंदिरापासून दिसणारे दृश्य केवळ अवर्णनीय आहे। पूर्वेला ममतगड नावाचा एक किल्ला आपलं लक्ष वेधून घेतो। घाट माथ्यावरच्या गोठणे गावापासून मार्लेश्वरला येणारी वाट पायथ्याच्या कुंडी गावातून घाटावरील चांदेल गावी जाणारी कुंडी घाट असा सगळाच परिसर इथून आपल्याला निहाळता येतो। पूर्वेकडे असलेला सलग घाटमाथा फारच सुंदर आणि भेदक दिसतो। आता या घाटमाथ्यावर जाणाऱ्या सगळ्या वाटा बंद झाल्या आहेत, कारण चांदेल, रुंदीव ही सगळी गावं आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये उठवली आहेत आणि हा सर्व प्रदेश आता संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित झाला आहे। छोटेखानी किल्ला भवानीगड सुद्धा याच परिसरात आहे। तसेच ममतगड हा किल्ला सुद्धा इथून जवळच आहे। मंडळी, बारमाही वाहणारा धोधावणे हा धबधबा सुद्धा टिकलेश्वर आणि प्रचितगड यांच्या सानिध्यात वसलेला आहे। हा परिसर अत्यंत देखणा आहे। पावसाळ्यामध्ये इथे अगदी मनोहारी दृश्य असतं। मनाला वेड लागेल इतका सुंदर निसर्ग पाहायचा असेल तर पावसाळ्यात एक ट्रिप नक्की आयोजित करा। ज्यांना ट्रेकची आवड आहे त्यांना तर इथे पर्वणी आहे। रत्नागिरीहून साधारण 48 किलोमीटरवर टिकलेश्वर आहे आणि देवरुखपासून 4 किलोमीटर। टिकलेश्वराच्या पायथ्याशी तलावडे हे गाव आहे। महादेवाचं हे मंदिर अतिशय सुंदर आहे। महाशिवरात्रीला इथे खूप मोठा उत्सव असतो आणि त्यावेळी प्रचंड गर्दी असते। मंडळी, बाकी वेळी या मंदिरामध्ये अजिबात गर्दी नसते। शांत आणि सुंदर वातावरणामध्ये आपला एक दिवस घालवायचा मनात असेल ना तर खरंच इथे भेट द्या। मंडळी, मध्ये मध्ये ना मंदिरातून जावं। आपण आपल्या रोजच्या दगदगीच्या आयुष्यामध्ये एक सुंदर विसावा आपल्याला मिळून जातो। प्रत्येक मंदिरामध्ये कित्येक भक्त येऊन जातात आणि तिथे खूप साऱ्या चांगल्या वाइब्स असतात आणि आपण मंदिरामध्ये गेल्यावर त्या आपल्याला मिळतात आणि पुढील कित्येक दिवस प्रसन्न जातात, बरोबर? मंडळी, मला खात्री आहे तुम्हाला हा परिसर आणि हे मंदिर नक्की आवडलं असेल, तर मग लवकर प्लॅन करा आणि इथे नक्की भेट द्या। थँक्यू सो मच।